प्रकारे आमचं फ्रूट कस्टर्ड तयार आहे. आधी आपण दूध तापवून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार साखर टाकून घ्यायची. तुम्हाला जेवढं गोड लागेल तेवढं तुम्ही साखर टाकू शकता. त्याच्यानंतर सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं. ती साखर वितळली पाहिजे. आणि दूध काढून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपण टाकायचं कस्टर्ड पावडर. सगळी कस्टर्ड पावडर टाकून आपण ते छान मिक्स करून घ्यायचं. या गोष्टीची काळजी घ्यायची की त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. नंतर दूध छान मिक्स झाल्यानंतर आपण थोडंसं दूध फ्रीजमध्ये ठेवूयात थंड होण्यासाठी. तयार झालेल्या दुधामध्ये आता आपण टाकूयात काळे द्राक्ष. त्याच्यानंतर द्राक्षे आणि मग टाकूयात डाळिंब आणि मग टाकूयात केळी. अशा प्रकारे तुमच्याकडे जे कोणतेही फळ असतील तर ते तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जे आवडतील ते.